माय मराठी माय बोलीचं महाचॅनल। मी आता लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर शहरातल्या वकील कॉलनीमध्ये आहे। आता तुम्हाला जो स्क्रीनवर दिसत असेल तो कालिंदा नावाचं नवीन वास्तू आहे, नवीन घर झालेलं आहे आणि मी त्या घरी बसूनच हा व्हिडिओ बनवत आहे। आता तुम्हाला वाटत असेल की मग वास्तुशांती प्रवेश किंवा नूतन ग्रह प्रवेश तर हजारो लाख होतात, मग इथंच यायचं नेमकं कारण काय? तर इथं येण्याचं कारण जे आहे ते माझ्या बाजूला जे बसलेली जोडी आहे, एक आहेत माझ्या बाजूला बसलेले डॉक्टर गोविंद घोगरे, नांदेडच्या सोनखेडे इथं ग्रंथपाल म्हणून काम करतात। त्यांच्या बाजूला बसलेले आहेत उदगीरच्या बापूसाहेब एकंबेकर महाविद्यालयामध्ये ग्रंथपाल, म्हणजे दोघेही डॉक्टर, दोघे ग्रंथपाल। मग इथलं आपण व्हिडिओ का बनवतोय तर यांनी एक आगळ्या पद्धतीनं या घराचा गृहप्रवेश केला। आगळी पद्धत म्हणजे कुठलं होम हवन नाही, कुठली विधी नाही, कुठलं काही नाही, मंत्र नाही, काहीच नाही। सरळ सरळ आपल्या आईचा फोटो ठेवला, वर मा जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू आंबेडकर ठेवले, तुकाराम महाराजांची गाथा ठेवली, संविधानाची प्रत ठेवली आणि त्याचं पूजन केलं आणि आगळ्या पद्धतीनं हा गृहप्रवेश केलेला आहे। त्यानंतर स्वतःची आजी, कारण सरांची आई नाहीत आता जीवन, आजी आणि मुलगी, भावाची काय आपली मुलगा आणि बहीण, या तिघींनी आपल्या करकमलांनी किंवा पदस्पर्शाने ह्या घराला पुनीत केलं आणि गृहप्रवेश झाला। त्याबद्दल हे वेगळे पण सरांच्या डोक्यात कसं आलं त्यासाठी मी आज इथं आलेलो आहे। सर, आपलं स्वागत आहे। नमस्कार। मला वाटतं आपण सुरुवातीपासूनच पुरोगामी चळवळीशी जोडलेले आहात। ही कल्पना कशी आली की आपण असा गृहप्रवेश केला पाहिजे? नमस्कार सर्वांना, जय जिजाऊ। सर्वात प्रथम मी आपणास या ठिकाणी सांगू इच्छितो की ही संकल्पना किंवा ही कल्पना माझ्या डोक्यामध्ये आज आलेली नाही आहे। मी पूर्वीपासून पुरोगामी चळवळीशी जोडलेला आहे हे जरी सत्य असलं तरी ही माझी वास्तवता दुसऱ्या घराचा गृहप्रवेश, अगदी बरोबर। प्रथम घराचा गृहप्रवेश हा मी टाकळगाव येथे माझ्या गावी केलेला होता कधी त्या केला? 2020ला। आणि तो कसा केला होता? 2020ला प्रवेश करत असताना, गृहप्रवेश करत असताना मी माझ्या मिसेसला विचारलं की आपल्याला प्रवेश घरामध्ये करायचा आहे पण आपल्या पद्धतीनं करायचं आहे। मग माझ्या त्या जुन्या घराचं नवं घर बांधणाऱ्यांनी घर बांधलं, पैसा खर्च करणाऱ्यांनी केला, म्हणजे मी पैसा खर्च केला, आम्ही केला सर्वांनी। आणि सर्वांनी अहोरात्र कष्ट घेतले आणि त्या घरामध्ये पुन्हा होम करायचा ठरला गावी। मी म्हटलं आपल्या घरामध्ये परत होम नाही करायचा आणि होम हवन ही कल्पनाच मला अजिबात मान्य नाही। माझी आई तर आज हयात नाही, माझी आई 2014ला गेल्या आमच्या आईसाहेब। तर माझी आजी आहे 100 अबॉव, 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत। मी त्या आजीच्या हाताने घराची फीत कापली आणि घरामध्ये प्रवेश केला। मला वाटलं डॉक्टर साहेब खंदारेंचं व्याख्यान। हां, डॉक्टर साहेब खंदारे आपण स्वतः होतात आमंत्रित, तुम्ही पोहोचू शकला नाहीत त्यावेळेस। डॉक्टर राजपाल चिखलीकर, डॉक्टर साहेब खंदारे, मराठा सेवा संघाचे प्राध्यापक गोविंद शेळके सर, आमच्या महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख R.D. शिंदे, असे बरेचसे व्याख्याते होते। आणि दुसरा विशेष सांगायचा म्हणजे त्या तत्कालीन माझ्या गावचे सरपंच होते केरबा कांबळे, जे की माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत। त्या व्यासपीठाचे अध्यक्ष ते केरबा कांबळे होते। अगदी बरोबर, मी साक्षीदार आहे। हां, आणि तुम्ही उशिरा आलात, त्या व्यासपीठावर केरबा कांबळे अध्यक्षपद भूषवत होते। अगदी बरोबर। आणि ज्या वेळेस हे व्याख्यान झालं, एक 400च्या आसपास मंडळी होती ते व्याख्यान ऐकायला। आणि ते झाल्यानंतर घरामध्ये गृहप्रवेश करायचं, माझी आजी खुर्ची टाकून बसून होती खाली। माझ्या आजीला हाताला धरून घेऊन गेलो आम्ही तिथपर्यंत, घराची फीत कापली आणि घरामध्ये प्रवेश केला। मला वाटतं ग्रंथपूजा पण तिथं पण, ग्रंथपूजा त्याच ठिकाणी। घरामध्ये गेल्यानंतर कुठल्याच पद्धतीचं होम हवन किंवा कसल्याच पद्धतीची पूजा अर्चा काहीच नाही। छानपैकी कालखंडानुसार राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रसंत तुकाराम महाराज यांचे वरच्या लाईनला 3 फोटो लावले आणि नंबर 2ची लाईन जी होती ती फुले, शाहू, आंबेडकर। आणि 7वा फोटो माझी आई नसल्यामुळं माझी आईच। अगदी बरोबर, कारण माझ्या आई एवढं जगात, विश्वात प्रश्नच नाही,
गावंढळ भाषेमध्ये प्रीतिंबी म्हणू. त्या प्रीतिंबीमध्ये मला माझ्या आईसारखं प्रिय दुसरं कोणीही नाही आहे. अगदी बरोबर. माझ्या आईचा फोटो 7व्या नंबरला लावला की जेणेकरून ह्या 7ही थोरांच्या, मोठ्यांचा, विचारवंताचा, महापुरुषांचा साथ मला लाभलेली आहे. त्यांच्या विचाराची साथ मला लाभलेली आहे. त्यांची प्रेरणा घेऊन मी त्या घरामध्ये प्रवेश केलेला आहे. मला कुठल्याच प्रकारची बाधा नावाचा प्रकार येणार नाही. बाधा म्हणजे सुख किंवा दुःख किंवा पुण्य पाप. आणि मला या वाटतं संकल्पनेच्या- 2020 पासून आता 26 चालू आहे. हा, अशी कुठली अडचण आली नाही की पूजा घातली असती तर असं कधी वाटलं का? काहीच नाही. आता सगळ्यात महत्त्वाचं मित्र, सर मराठा समाजातले आहेत आणि मराठा समाजातल्या बायका विशेषतः धार्मिक कांड, कर्मकांड ह्याच्यामध्ये व्यापलेले असतात. पण गोविंद घोगरेंच्या सहचारिणी जे आहेत डॉक्टर हिरा घोगरे यांनी मात्र या सगळ्या प्रकारामध्ये त्यांना साथ दिली. मी मॅडम विचारतो, तुम्हाला म्हणजे कसं झालं आहे, कसं काय वाटलं की आपण पतीसोबत राहिलं पाहिजे का? तुम्ही पूर्वीपासूनच पुरोगामी विचारांचा? तसं म्हणायला हरकत नाही, हां. कारण मी वेल एज्युकेटेड आहे. येस. माझी PhD झालेली आहे आणि पण मॅडम एज्युकेटेड स्त्रिया जास्त आहारी चालल्यात असं आम्ही बघतोय सध्या. प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असते. हां हां. कारण कुठल्या गोष्टीला जास्त डोक्यावर घ्यायचं आणि कुठल्या गोष्टीला पायदळी तुडवायचं हे प्रत्येक महिलेनं जाणलं पाहिजे. आणि पुरोगामी विचाराची मी आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये परिवर्तन घडलं पाहिजे. समाजामध्ये आज अनिष्ट रूढी परंपरा इतक्या वाढलेल्या आहेत. आपण बघतो की उच्च विद्या विभूषित असलेले लोक सुद्धा देवधर्म करण्यासाठी किंवा माझ्याकडे हे संकट आले, मला हे पद पाहिजे, मला ही प्रतिष्ठा पाहिजे, काहीतरी पाहिजे, माझा ग्रह कुठला आहे, मला कुठला तरी ग्रहदोष झालेला आहे, ते दूर करण्यासाठी नको त्या थराला चालले आहेत. त्यांच्याकडून मग आता ती काय काय कृत्य करून घेतले जात आहेत आपण बघतोय. अगदी बरोबर. मग कुठेतरी ह्या गोष्टींना फाटा फुटला पाहिजे. म्हणजे हे अंधश्रद्धाच आहे जवळपास. हो, श्रद्धा आणि अंधश्रद्धा. दुकानदारी चालण्यासाठी, घर चालण्यासाठी मला असं म्हणायचंय की भीती घातलेली आहे बहुजनांना. भीतीच आहे, दुसरं काही नाही. हे केलं तर हे होतंय, ते केलं तर ते होतंय. मग आम्हाला असं म्हणायचं होतं की आपण जे आता होम हवन करणं किंवा आता ते पूर्वीपासून चाललेलं आहे की एखादे कृत्य चांगलं होण्यासाठी बळी देणं, हे त्या गोष्टी. आणि माझ्या माहेरी म्हणजे 3 वर्षाला तो लक्ष्मीचा सण घातला जातो. मग मी तिथं खूप परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. नाही, हे आपल्याला करायचं नाही, ते मेंढी शेळी हे कापणं, ते जेव घालणं वगैरे वगैरे. म्हणजे ज्यावेळी आम्हाला कळत नव्हतं त्यावेळी नव्हतं तो सण साजरा केला जात नव्हता. हे सगळं तसं ज्ञान आम्हाला तुम्हाला कळायला वाचनातून आलं? हो, वाचनातूनच. हां. शिक्षण घेतल्यानंतर आणि कळायला चालू झालं की ते सांगायला केलं की आपलं विकासच होत नाहीये, आपण सगळे आजारीच पडतो, असं तसं. मग ते सण घाला, जेव घाला, म्हणजे ते ठीक होईल. पण मी सांगण्याचा खूप प्रयत्न केला. दरवर्षी करणारे सण 3 वर्षावर आले. थोडाफार रूढी परंपरेमध्ये बदल होत चाललेला आहे. आणि आपण शिकलेले तर आपल्या घरात करायचं एखादं कृत्य. लग्न झाल्यानंतर मुलीचं घरी परक होत असतं माहेर, मग तिथं आपलं काही जास्त चालणार नाही. पण ज्यावेळेस मला माझ्या घरात परिवर्तन करायचंय आणि आपल्याला सपोर्ट करण्यासाठी आपला नवरा सोबत आहे, त्याला मला साथ द्यायची. मग माझ्या मिस्टरांनी मला सांगितलं की हे आपल्याला असं करायचं. मी ठीक आहे, मला काही अडचण नाही. म्हणजे बघा, राजर्षी शाहू महाराजांनी शेकडो वर्षापूर्वी गंगाराम कांबळे नावाच्या व्यक्तीला एक हॉटेल टाकून दिलं होतं, जो की दलित समाजाचं त्या काळी त्याला महार म्हणायचे. त्यांचा स्पर्श सुद्धा कोणी करत नव्हतं त्यांना. पण महाराजांनी एक आयडिया केली, ते स्वतः जाऊन रोज तिथं गंगारामच्या हॉटेलवर चहा प्यायचे. आता राजे गेल्यामुळे बाकीच्या लोकांना तिथे यावंच लागायचं. त्याचंच अनुकरण कदाचित ह्या जोडीने केलं असावं की इतरांना सांगण्यापेक्षा अगोदर आपणच सुरुवात केली तर नक्कीच इतरांवरती परिणाम होतील. कारण तुम्ही समाजातले एक महत्त्वाचे उच्च शिक्षित घटक आहात. तुम्हा दोघांनाही या धाडसाबद्दल मी शुभेच्छा देतो माय मराठी चॅनलच्या वतीनं. आणि तुमचं अनुकरण करून समाज या अंधश्रद्धेच्या बाहेर यावा गरजेचे. आपण बघतो सुशिक्षित महिलांचं काय शोषण चालू आहे. खरं आता किती प्रकरणं सांगता येतील. तर तुम्ही एक नवा पायंडा घातलेला आहे, नवा आदर्श निर्माण केलेला आहे समाजासमोर. म्हणूनच मला वाटलं की तुमच्या दोघांशी मनमोकळ्या गप्पा मारावं. सर, तुम्ही शेवटी काय संदेश द्याल एक अर्ध्या मिनिटात? निश्चितच कदम साहेब, तो आपण सांगितल्याप्रमाणे मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की या ठिकाणी महिला वर्ग खूप होता आणि त्यांनी बरं, त्या महिलांपैकी आपल्या पाहुण्यांपैकी काही बायकांनी विरोध केला असेल, मॅडम असं काय केलं बाई तुम्ही, असं काहीतरी म्हणले का? नाही, तसं थोडंफार झालं सुरुवातीला. आमचं ज्यावेळेस जुनं घर झालं त्यावेळेस, पण नंतर नाही. त्यांना लक्षात आलं सगळ्यांना की हे काय आपल्या ऐकणारच नाहीत. त्यामुळं होतं थोडं. हे बिघडलेले आहेत संपूर्ण नाही, तसं म्हणता येणार नाही. मी सर्व महिलांना बिघडलेले म्हणण्यापेक्षा हे बी घडलेले आहेत. त्याबद्दल यांना सांगून फायदा नाही. आपण घडू शकतो का याच्यावर त्यांनी विचार करायला सुरुवात केली या घरामध्ये आल्यानंतर. आणि त्यांना कळून चुकलं
की आपण सुद्धाच या मार्गावर चाललं पाहिजे. क्या बात आहे. निश्चितपणे सर्वांना आवडलं, सर्वांनी प्रतिक्रिया दिल्या, सर्वांनी प्रतिक्रिया दिल्या की निश्चितपणे असा पायंडा पडला पाहिजे आणि अशा म्हणजे वारंवार अशा सुद्धा प्रतिक्रिया आल्या. प्रतिक्रिया आल्या खूप पुन्हा छान एकदा पद्धतीमध्ये. तुम्हा दोघांचं मी सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी नमूद करू इच्छितो, महिलांची संख्या या ठिकाणी जास्त होती. जास्त होते अगदी. मी साक्षीदार. आपल्या संपूर्ण पाहुणे मंडळीच्या महिला, त्यांना वाटलं की ह्यांनी नवीन केले, चला बघायला काही महिला आल्या होत्या. म्हणजे समर्थन देखील केलं त्यांनी. हां, मी पत्रिकेवरच फुले शाहू आंबेडकर यांच्या वैचारिक विचाराच्या प्रेरणेतून मी पत्रिकेवरच नमूद केलेलं आहे तसं. आणि सर्वात याला जर विरोध कुणाचा असतो तर महिलांचा. अगदी मी ब्लेम ठेवत नाही, महिलांचा खरंच आहे. विरोध निश्चित घरामध्ये असतो की हे करायचं नाही, पण मला तसं काही झालं नाही. हे मी महत्त्वाचं. गमतीनं विचारलं माझ्या मिसेसला एक वेळेस की आपण मराठा कुटुंबातून येतोय आणि आंबेडकर साहेबांचा फोटो म्हणल्यानंतर थोडंसं नागडोळे मोडण्याचा प्रकार होईल, पण तिनं ठामपणे उत्तर दिलं, ज्यांच्या विचारधारेवर संविधान निर्माण झालं आणि त्या संविधानाच्या संकल्पनेवर मी आज ठामपणे पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून उभी आहे, नोकरी करते, त्यांचा फोटो माझ्या गृहप्रवेशाच्या वेळी ठेवायला मला अडचणच काय. तर तोच माझा देव, आमचा देव. तोच माझा देव, ज्यांच्या संविधानामुळे आपण. तोच माझा देव. यापेक्षा माझा मोठा दुसरा देव कोणता असू क्या शकत बात, नाही. क्या बात. म्हणून तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो ठेवत असताना, माझी जाऊचा फोटो ठेवत असताना, सावित्रीबाई साहेबांचा सुद्धा फोटो ठेवत असताना माझा कुठलाच तुम्हाला विरोध असणार नाही. तुम्ही बिंदास ठेवा. माझ्याकडे कुणी विरोध करायला आलं तर मी तुमच्याकडे सुद्धा येऊ देणार नाही. तुम्ही ठेवा, मी तुमच्या पाठीशी आहे. तर पहिलाच मित्र, धाडस, शिक्षणामुळे माणूस कसा जागृत होतो याचं हे ज्वलंत उदाहरण म्हणजे हे जोडपं आहे. यांचं अनुकरण प्रत्येकाने केले पाहिजे. तरी एक यांच्याच नात्यातले हरिभक्त परायण जे की प्रबोधनाचं काम करतात, परिवर्तनाचं काम करतात, कृष्णकांत महाराज सताळकर हेही इथं आले होते शुभेच्छा देण्यासाठी. आता आपण त्यांच्या शुभेच्छा ऐकूया आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय या दोघा जोडींचा बद्दल आपण कमेंटमध्ये निश्चित व्यक्त व्हा. एवढं बोलतो, थांबतो. जय जगत. आपलं सर्वांना धन्यवाद. धन्यवाद. रामकृष्ण हरी. वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव जगद्गुरु श्री संत राष्ट्रसंत तुकोबाराय जिजाऊ माँसाहेब छत्रपती शिवराय भगवान पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेने आज अहमदपूर वकील कॉलनी येथे कालिंदा या वास्तूच्या पूजनाच्या निमित्ताने आमचे स्नेही मित्र तथा प्राध्यापक डॉक्टर गोविंदराव सूर्यभान घोगरे सर आणि त्यांच्या सुविद्य धर्मपत्नी सौ हिरा गोविंदराव घोगरे, प्राध्यापक सौ हिरा गोविंदराव घोगरे यांनी कालिंदा या नावाने सुंदर अशी वास्तू उभी केलेली आहे. विशेष म्हणजे या वास्तूला श्री गोविंदराव घोगरे सरांनी आपल्या आईचं नाव दिलेलं आहे. कालिंदा हे यमुनेचं नाव आहे. यमुना नदीला कालिंदा हे दुसरं नाव आहे. वास्तूचं पूजन आज आगळ्या वेगळ्या पद्धतीने झालेलं आहे. आमच्या बहिणी प्राध्यापक डॉक्टर सौ हिरा गोविंदराव घोगरे यांनी जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या गाथेचं पारायण केलेलं आहे. समचरणदृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरिवृत्ती राहो हा गाथेतील पहिला अभंग आहे. आणि मागण येथे एक तुझ प्रती आहे देशी तरी पाहे पांडुरंगा या संतासी निरवी हे चिमसदे आणि तुझे काही न मागे तुझं तुका म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पायी संताची या अभंगाने गाथेचा शेवट झालेला आहे. 4092 अभंग असलेल्या या गाथेचं अगोदर वहिनींनी या वास्तूमध्ये पारायण केलेलं आहे. आणि त्यांची अशी धारणा की जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या गाथेचं पारायण केल्यानंतर बहुतेक दुसरे कुठलेच विधी करण्याची आवश्यकता नाही आणि ते योग्यही आहे. ज्या घरामध्ये नामस्मरण होतं, शांतिप्रम एकनाथ महाराजांनी सांगितलेलं आहे, तेची काशीपुरी तीर्थक्षेत्र नित्य नामघोष जयाचे मंदिरी
तेची काशीपुरी तीर्थक्षेत्र, ज्या घरामध्ये नित्य नामस्मरण होतं ते घर म्हणजे काशी ही सप्तपुरीपैकी एक पुरी आणि ज्योतिर्लिंगाचं क्षेत्र, त्याच्या एवढं ते घर पवित्र होत असतं नामस्मरण करणाऱ्यांचं. जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या गाथेच्या पारायणानेच ही वास्तू अत्यंत पवित्र झालेली आहे. आणि आज एक आगळं वेगळं पूजन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या प्रतिमेचं पूजन, जिजाऊ महासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन, छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचं पूजन, छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन आणि भारताचं संविधान याही ग्रंथाचं पूजन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. आणि आपल्या मातोश्री वैकुंठवासी कालिंदा सूर्यभान घोगरे यांच्या प्रतिमेचं पण पूजन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. अनेक मान्यवर मंडळी आज या वास्तुशांतीच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे प्राध्यापकांनी कविवर्य राजेश्वरजी कदम साहेब, राजेसाहेब कदम हे खूप आणि सुंदर आणि कवितांची ते रचना करतात. अनेक विधायक कार्यामध्ये त्यांचं सहकार्य असतं, मोलाचा वाटा असतो, सहभाग असतो त्यांचा. आणि त्यांच्या माय मराठी या चॅनलच्या माध्यमातून त्यांनी अनेक कार्यक्रम प्रसारित केलेले आहेत. जवळपास 6 लाखाच्या जवळपास त्यांच्या जवळपास सबस्क्रायबर आज घडीला ते पूर्ण आहेत. आणि ते प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे, शीघ्रकवी आहेत, अनेक विषयावर ते स्पर्श करून कविता रचना करतात. त्यांच्याद्वारा हे आज चित्रीकरण आहे. भगवान पांडुरंग परमात्म्याच्या कृपाशीर्वादाने जगद्गुरू तुकाराम महाराजांना आणि जे स्फुरण झालेलं आहे, आरंभी कीर्तन करी एकादशी नव्हते अभ्यासी चित्तादी. सुरुवातीला मी एकादशीला कीर्तन करत असे असं तुकोबाराय सांगतात. आणि त्यानंतर माझ्यामध्ये स्फुरण निर्माण झालं आणि हे काव्य जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या मुखातून आणि प्रगट झालेलं आहे. जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या अभंगांना प्रासादिक अभंग असं म्हणण्याची पद्धती आहे, कारण ते भगवान पांडुरंग परमात्म्याच्या कृपाशीर्वादाने ते अभंग निर्माण झालेले आहेत. अभंग म्हणजे न भंगणारे, म्हणूनच वास्तुशांतीच्या निमित्ताने आमच्या वहिनींनी अभंगाचं पारायण केलेलं आहे. कुठलं होम हवन नाही, कुठलं कर्मकांड नाही. त्या पाठीमागे एकच विचार आहे की जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या विचाराची भगवी पताका आपण खांद्यावरती घेऊन ज्ञानोबाऱ्या तुकोबाऱ्याच्या महाराष्ट्रामध्ये हाच विचार आहे की इथून पुढे रुजवावा, की अशा पद्धतीने इतर आणि अवास्तव खर्च त्यांनी पत्रिकेवरती लिहिलेले आहेर स्वीकारला जाणार नाही. कोणाकडून काही घ्यायचं नाही आणि कोणाला फारसं काही द्यायचं नाही. भेट द्यायची, अन्नदान या निमित्ताने या ठिकाणी होत आहे. आणि म्हणून नामस्मरणाच्या जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या गाथेच्या चिंतनाने त्यांनी ही वास्तू अत्यंत पवित्र केलेली आहे. भगवंताचं नामच सर्वश्रेष्ठ आहे असं सर्व संतांनी सांगितलेलं आहे. संत संगती आणि भगवंताचं नाम, हरेर नामैव 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 मम जीवनम कलव नास्तैव 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 गतिरन्यथा. पुराणामध्ये सुद्धा असंच वर्णन आहे की कलियुगामध्ये नामस्मरणाशिवाय गती नाही. आणि म्हणून त्या नामाचं स्मरण आहे. जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या गाथेचं असं वैशिष्ट्य आहे की प्रत्येक अभंगामध्ये त्यांच्या भगवंताचं नाम आहे. कुठे हरी आहे, कुठे गोविंद आहे, कुठे राम आहे, कुठे कृष्ण आहे, कुठे विठ्ठल आहे, कुठे पांडुरंग आहे, कुठे वामन आहे, कुठे नरसिंह आहे, कुठे नरहरी आहे, कुठे गोपाळ आहे. अनेक भगवान परमात्म्याच्या वेगवेगळ्या अवतारातले नामं जगद्गुरू तुकाराम महाराजांनी अभंगामध्ये ओवण्याचे प्रयत्न केलेले आहेत. वास्तुशांतीच्या निमित्ताने एक मनामध्ये एक अनामिक भीती असते किंवा आपण कुठली तरी वाळू आणलेली आहे, कुठलं तरी एक लोखंड आणलेलं आहे, कुठलं तरी साहित्य आणलेलं आहे आणि त्याच्यातून मग काही दोष असेल का त्याच्यामध्ये, तर सगळे दोष नामाच्या चिंतनेने जातात. दोष पळाले जळाले, दोषा झाली घे घे मारी, पळती भरले दिशाचारी, नयती माघारी नाही उरी परताया. जळती दोषाचे डोंगर, एकच दोष जळतो असं नाही. तुकोबाराय सांगतात गाथा वाचणं, गाथा पारायण करणं म्हणजे हे नामसंकीर्तन आहे. आणि या नामसंकीर्तनाने कथा त्रिवेणी संगम देवभक्त आणि नामतेथीचे उत्तम चरण रजवंदिता. जळती दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी नर, गाती ऐकती सादर जे पवित्र हरिकथा.
हरिकथा ही पवित्र आहे आणि ती पवित्र हरिकथा ऐकण्याने, गायन करण्याने, श्रवण करण्याने आपल्या अंतरंगात असलेले दोष, त्या वास्तूत असलेले दोष आपोआपच निघून जातील. वाटतं निश्चितच की ते आपण जी जागा घेतलेली आहे त्या जागेत पूर्वी काही घडलेलं असेल का, अशी काही भीती, शंका मनामध्ये असते. परंतु भगवंताच्या नामस्मरणाने निशंक होऊन जातं अंतःकरण, मन. अंतःकरणामध्ये कसलंच किलमिश राहून जात नाही. आणि म्हणून या सद्विचाराला सोबत घेऊन, अनेक महापुरुषांचा आदर्श समोर ठेवून, एक पुरोगामी विचाराने चालणारं व्यक्तिमत्व हे जोडपंच असं आहे. ज्या वेळेला मी टाकळगावला कीर्तनाला जातो त्यावेळेला भोजनाची व्यवस्था त्यांच्याकडेच असते. वहिनी आमच्या सुगरण आहेत, खूप सुंदर पदार्थ त्या स्वतः बनवतात आणि साधू संतांची सेवा करतात. संत संगती, संत सेवा, भगवंताचं नामस्मरण, त्या नामस्मरणाचं भजन, आळंदी पंढरीची वारी, चंद्रभागेचं स्नान, पांडुरंगाचं दर्शन, लाह्यानी बुक्का, तुळशी मंजुळा भगवंताला वाहिल्या जातात. त्याला जे आवडतं ते दिलं जातं. अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का. म्हणून त्यांनी आज माझ्या हाताने गातेचं पूजन ठेवलेलं आहे. माझ्यासारख्या सामान्याला त्यांनी हा खूप मोठा सन्मान या ठिकाणी दिलेला आहे. आणि म्हणून या वास्तुशांतीच्या निमित्ताने आमचे श्री गोविंदरावजी जाधव पाटील यांनी ते पूजन, मांडणी वगैरे सगळं करून या कुटुंबाला सहकार्य केलं. पारायण पण केलेलं आहे त्यांनी, वहिनीने. त्यांच्या आग्रहामुळं पारायण पण इथं संपन्न झालेलं आहे. तर या वास्तुशांतीच्या निमित्ताने श्री ज्ञानोबाराय तुकोबारायांची कृपा या कुटुंबावरती सदैव व्हावी आणि भगवान पांडुरंग परमात्म्याने असीम कृपाशीर्वाद यांना देऊन या कुटुंबाला, त्यांच्या मुलाबाळांना आणि या सर्वांना सुखी समाधानी ठेवावं, एवढाच एक आशीर्वाद वारकरी संप्रदायाच्या वतीने देतो. रामकृष्ण हरी.